हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री आदरणीय रमेश पतंगेजी, वराड विभागाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक आदरणीय रवींद्र संघवीजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, परमपूजनीय गुरुजींसारख्या एक समर्पित राष्ट्रभक्त आणि खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माता म्हणून ज्यांनी आपल्याला विचार दिलेला आहे, असे एक युगप्रवर्तक नेते म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या नेहमी लक्षात राहतं. आज विशेष रूपाने त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांचे आचार विचार आणि ज्या राष्ट्रीय उद्दिष्टाकरता त्यांनी काम केलं त्या संदर्भामध्ये अध्ययन करून त्याचा स्वर्गीय गुरुजींच्या नावाने कालजयी गुरुजी या विशेष अंकाचा आज प्रकाशन होत आहे. याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून हा सगळा इतिहास अतिशय परिश्रमपूर्वक ज्यांनी गोळा केला आणि हा इतिहास त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलाय या विशेष अंकाच्या रूपाने, त्याबद्दल विवेकच्या व्यवस्थापन या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. वर्तमान काळात जगणारे अनेक नेते असतात, पण वर्तमान काळात जगत असताना भविष्य कसं घडावं याकरता चिंतन करून जे कार्य करत असतात त्यामध्ये परमपूजनीय गुरुजींचं व्यक्तिमत्व होतं. त्यांची दूरदृष्टी, त्यांचा निर्धार आणि त्यांनी संघाला दिलेली दिशा ही आजच्या काळात देखील तेवढीच महत्वाची आहे आणि आजच्या स्थितीत राष्ट्रीय विचारांना जी मान्यता मिळालेली आहे त्याचं निश्चितपणे श्रेय परमपूजनीय गुरुजींच्या विचारधाराला आहे. त्यांचं एक पुस्तक होतं बंच ऑफ थॉट्स, आणि हे पुस्तक जे होतं यामध्ये त्यांनी संपूर्ण राष्ट्राच्या भविष्याचा विचार करून त्याचं चिंतन त्यांनी केलं होतं. आणि म्हणून या विशेष अंकाला कालजयी गुरुजी हे जे नाव दिलेलं आहे हे सार्थक आहे आणि अतिशय परिपूर्ण आहे, योग्य आहे असं मला वाटतं. सर्वप्रथम आपल्याला हे समजून घेतलंच पाहिजे की स्वातंत्र्यपूर्व काळातली स्थिती आणि संघाची स्थापना यामागचं कारण काय होतं. आपला देश विशाल होता आणि या देशामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ह्या बाबतीत सर्व लोकांच्या मनात भावना होतीच. पण स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी एक विचार करणं आवश्यक होतं की एवढा मोठा देश होता, पराक्रमी देश होता, एवढा मोठा इतिहास होता आणि एवढा मोठा हा देश कलकत्त्यामध्ये व्यापार करणाऱ्या इंग्रजांनी या देशातून आपलं राज्य कसं प्रस्थापित केलं याचं कारण काय आहे याचा अध्ययन केल्याशिवाय भविष्याचा इतिहास काही लिहिला जाऊ शकत नाही. आणि म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी जेव्हा याचं चिंतन केलं तेव्हा त्यांनी स्वातंत्र्यपूर्व भारताची परकीय सत्तेखाली होता आपला देश, त्यामध्ये मानसिक दृष्ट्याही तो खचला होता आणि खरं मूळ जे होतं की समाजामध्ये जातीभेद, प्रांतीयवाद, आत्मविश्वासाचा अभाव आणि राष्ट्रीय चेतनेची जी कमतरता होती त्यामुळे आपला समाज विभाजित झाला होता. जात, पंथ, धर्म, भाषा याच्या पलीकडे जाऊन परिवारात देखील राजाराजांमध्ये संघर्ष होता. तुम्ही जर इंग्रजांच्या या इतिहासाचं मूल्यांकन केलं तर त्यांच्याजवळ फौजी नव्हती, सामर्थ्य नव्हतं, पण दोन हिंदू राजांमधल्या संघर्षाचा उपयोग करून एकाला बरोबर घेतलं आणि दुसऱ्याला मारलं आणि असं करत करत त्यांनी एकामागून एक राज्य पादाक्रांत केली. पण दुर्भाग्याने सगळी देशातली राज्य एकत्र येऊ शकली नाही. मनोहरलाल नेहरांनी असं एकदा म्हटलं होतं की सगळे भारतीय एका वेळी चुकले जरी असते तरी इंग्रज वाहून गेले असते, पण ती देखील स्थिती निर्माण होऊ शकली नाही कारण समाज, जातीयवाद, सांप्रदायिकता, विषमता
विविध प्रकारच्या दोषांमुळे ग्रस्त झालेला होता. आणि म्हणून या समाजाला एकात्म निर्माण केलं पाहिजे. या समाजाची रचना ही मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, इतिहास, संस्कृती आणि विरासतवर आधारित मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती, राष्ट्रीय पद्धती या सगळ्या आधारावर त्या जीवन मूल्यांचा विकास झाला पाहिजे आणि त्याच्या आधारावर हे राष्ट्र उभं झालं पाहिजे. हे त्यावेळी डॉक्टर हेडगेवारांचं स्वप्न होतं आणि त्या विचारातूनच त्यांनी त्या ठिकाणी संघाची स्थापना केली. डॉक्टर हेडगेवारांनी आणि परमपूज्य गुरुजींनी राजकारणाला सीमित महत्व दिलं, पण त्यांचं सगळं जे मिशन होते ते राष्ट्रकारण हे त्याचं महत्व होतं. स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी असं नेहमी म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन. म्हणजे राजकीय नेता आपला एका इलेक्शन नंतर दुसऱ्या इलेक्शनचा विचार करत असतो, पण राष्ट्र निर्माता जो आहे हा सेंचुरी टू सेंचुरी विचार करत असतो. कारण राष्ट्र निर्माणाच्या कार्याला शॉर्टकट नाही आहे. तर शॉर्टकट बद्दल असं म्हटलंय की शॉर्टकट कट यू शॉर्ट. आणि त्यामुळे राष्ट्र निर्माणाचं कार्य जे आहे हे सेंचुरी टू सेंचुरी चालणार आहे. आणि ते राष्ट्र निर्माणाचं कार्य म्हणजे काय आहे ते प्रत्यक्ष भाषणातून मांडणं महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षा कितीतरी महत्वाचं आहे की व्यक्तिगत जीवनातल्या आचरणातून ते आपण व्यक्त केलं पाहिजे. आणि त्यामुळे राष्ट्राचा आणि समाजाचा घटक कोणी असेल तर व्यक्ती आहे. म्हणून या व्यक्तीवर उत्तम संस्कार करून व्यक्ती निर्माणाचं कार्य केल्याशिवाय राष्ट्र निर्माणाचं कार्य होऊ शकत नाही. हे डॉक्टर हेडगेवारांचा तो सिद्धांत होता. त्यामुळे संघाच्या कार्यपद्धतीमधून आपल्या सर्व गुणदोषासहित व्यक्तीला स्वीकारून या पद्धतीतून त्याच्यावर उत्तम संस्कार करणं, उत्तम व्यक्तिमत्व घडवणं आणि उत्तम विचार करणारी भविष्यातले नागरिक तयार करणं हा त्यामागचा उद्देश होता. आणि गुरुजींनी हाच उद्देश समोर ठेवून त्या कार्याला एक विचार दिला आणि तो विचार इतिहास, संस्कृती आणि विरासत याच्या बरोबर कार्यकर्ता निर्माणाच्या बरोबर सामाजिक राष्ट्रीय प्रगती करता शिक्षणापासून तर इन्फ्रास्ट्रक्चर पर्यंत, हेल्थ सर्व्हिसेस पासून तर बिलकुल रोजगारापर्यंत समाजातल्या विविध महत्वाच्या प्रत्येक क्षेत्रात कार्य करण्याची आवश्यकता आहेच. पण आपण हे सगळं कार्य केलं पण आपला परिवारात उद्ध्वस्त झाला तर या कार्याचा काही उपयोग नाही. काही वेळा बघा आपल्या व्यक्तिगत जीवनाचा अनुभव आपल्याला येतो की आपण गरिबीमध्ये संघर्ष करत असतो, परिवार लहान असतो, खाण्यापिण्याची अवस्था वाईट असते, घरामध्ये कुठल्याही व्यवस्था नसतात, परिवार एकत्रित राहत असतो पण घरामध्ये आनंद असतो. मग जेव्हा उद्योग व्यवसायामध्ये परिवाराची प्रगती होते, मुलं मोठी मोठी कामं करायला लागतात, पैसा मिळायला लागतो, बंगला येतो, मर्सिडीज गाडी येते, सगळं काही येतं. पण समृद्ध संपन्न घर झाल्यानंतर सुरुवातीच्या गरिबीच्या काळातला जो आनंद होतो, एकोपा असतो, सगळे मिळून काम करण्याची जी जीवन पद्धती असते ती सगळी संपते. आणि मग त्या परिवारातला माणूस म्हणतो की अरे कशा करता प्रगती आणि विकास झाला, कशा करता हे बंगले बांधले, कशा करता या मर्सिडीज गाड्या घेतल्या. आणि म्हणून एका मराठी कवयित्रींनी एक सुंदर कविता केली आहे, श्रीधर फडकेंनी त्याच्यावर एक गाणं पण केलेलं आहे, सुंदर आहे. घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झिरपावे नकोच नुसते पाणी. हा मोठी कविता आहे. तेव्हा लक्षात आलं की घर म्हणजे मर्सिडीज गाडी नाही, एवढ्या काही भौतिक सुविधा केल्या त्यातून आनंद नावाची वस्तू विकत घेता येत नाही, ती कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही, त्याच्यावर कुणाचंही पेटंट नाहीये. आनंद कशातून मिळतो? जर मुलामध्ये आणि बापामध्ये संवाद असेल, प्रेम असेल, सौहार्द असेल, विश्वास असेल, सहकार्य असेल, समन्वय असेल, कॉपरेशन, कोऑर्डिनेशन आणि कम्युनिकेशन असेल तर घरातला आनंद आहे सगळ्या गोष्टी. पण बाप मुलाशी बोलत नाही, मुलगा बापाशी बोलत नाही, आई सुनेशी बोलत नाही, सून आई बापांना गिनत नाही, मग या पैशाचं या संपत्तीचं काय करायचं?
हा जसा पारिवारिक प्रश्न आहे तसं कितीही उड्डाणपूल बांधले, कितीही सिंचन प्रकल्प बांधले, कितीही मोठा रोजगार निर्माण केला, प्रगती विकासामध्ये जीडीपी ग्रोथ मध्ये अगदी आपण मोठ्या पदावर, ते आवश्यक आहे. आपण मोठ्या पदावर गेलो आणि आपली सामाजिक व्यवस्था जर उद्ध्वस्त झाली, आपला परिवार उद्ध्वस्त झाला, आपली मानवता उद्ध्वस्त झाली, आपली माणुसकी उद्ध्वस्त झाली, आपली संवेदनशीलता संपली, एकमेकाबद्दलचं प्रेम, विश्वास, सौहार्द संपलं, मग त्या प्रगतीला आणि विकासाला काय अर्थ? आणि म्हणून नेमकं राष्ट्राचं यश कशात आहे, समाजाचं यश नेमकं कशामध्ये आहे? त्यामध्ये समाजाचं आणि राष्ट्राचं यश आहे की आर्थिक दृष्ट्या ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल, सक्सेसफुल प्रॅक्टिसेस हे आवश्यकच आहे. कारण कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ हे फ्युचर आहे. पण या सगळ्याच्या बरोबर समाजामध्ये आपल्या सगळ्या समाजातल्या परिवारामधल्या प्रत्येक घटकावर जर उत्तम संस्कार नसतील, त्यांची उत्तम विचार करण्याची पद्धती नसेल, परस्पर समन्वय, सौहार्द, विश्वास नसेल आणि प्रेम जिव्हाळा नसेल, सामाजिक संवेदनशीलता नसेल, सामाजिक दायित्व नसेल, मग त्याचा उपयोग काय? आणि म्हणून संघाच्या विचारामधला जो अप्रोच आहे तो इंटिग्रेटेड अप्रोच आहे. एकीकडे समाजाची प्रगती आणि विकास झाला पाहिजे. प्रधानमंत्र्यांनी सांगितले की 1947 पर्यंत आपल्याला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा प्रगती आणि विकासाचा एक मोठा कार्यक्रम म्हणून आपल्याला पुढे जायचा आहे. तो आवश्यकच आहे. पण एकीकडे ही भौतिक प्रगती आणि विकास होत असताना व्यक्ती केंद्रित समाज व्यवस्था आपण कशी घडवणार आहोत आणि आर्थिक संपन्नतेतून आपण समाजाचा सौहार्द, विश्वास, प्रेम कायम ठेवून एकात्म समाज कसा निर्माण करणार आहोत हे इतकंच महत्वाचं आहे. आणि त्यामुळे भारताची एकात्मता ही केवळ राजकीय नसून ती सांस्कृतिक एकात्मता ही खऱ्या अर्थाने महत्वाची आहे. अनेकता में एकता यही हमारी विशेषता. कश्मीर हो या गुवाहाटी, अपना देश अपनी माती. आमची चाल चलन, कपडे, व्यवहार, पद्धती वेगवेगळ्या आहेत, खानपान पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण सगळं असले तरी एक आहोत. आम्ही भारतीय आहोत, आम्ही इंडियन्स. आणि म्हणून ही जी संकल्पना आहे याचा मूलभूत विचार जो डॉक्टर हेडगेवारांनी जे स्वप्न उराशी बाळगलं तो विचार विकसित करून त्यामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनामध्ये ते कसं केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण गुरुजींनी आपल्या विचारधारेतून मांडलं. मला एक उत्तम अनुभव आला. ही सगळी कामं करत असताना मला एक बीबीसीने इंटरव्ह्यू घेतला. त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही हे सगळं काम कशा करता? तर स्वाभाविकपणे प्रश्न मला अनपेक्षित होता. मी त्यांना म्हटलं की मी या देशाचा नागरिक आहे, हा देश पुढे गेला पाहिजे, समाजाला सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या द्वारे सुसह्यता मिळाली पाहिजे, आनंदाने जगता आलं पाहिजे. आणि मी त्यांना सांगितलं की त्यावेळी भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी युनो मध्ये एक विषय मांडला. त्यांनी काय मांडला? डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, सुखांक. तर सुखांकाचा अर्थ त्यांनी असा मांडला की आपल्याला असा समाज, असा देश निर्माण करायचा आहे की ज्या समाजामध्ये प्रत्येक गरीब माणसाला स्वास्थ्यविषयक सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे. औषधाविना, डॉक्टर विना, हॉस्पिटल विना कोणाचा मृत्यू होता कामा नये. म्हणजे उत्तम स्वास्थ्य सेवा, गरीबातल्या गरीबाच्या मुलाला उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, उत्तम संस्कार मिळाले पाहिजे. आणि तो तरुण मुलगा जो शिकत असेल त्याला सनदशीर मार्गाने रोजगार मिळाला पाहिजे. नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक हे विवेकानंदांनी सांगितलं. त्यामुळे आर्थिक प्रगती आवश्यक आहेच, पण आर्थिक प्रगती हे अंतिम लक्ष्य नाही. आर्थिक प्रगतीच्या बरोबर एकात्म समाज, संवेदनशील समाज, संघटित समाज म्हणजे संघटित राष्ट्र हे दोन्ही एकत्र इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट जेव्हा होणार आहे तेव्हाच विकासाची परिपूर्णता साध्य होणार आहे. आणि हाच विचार संघाच्या विचारधारेमध्ये होता. आणि त्यामुळे राष्ट्र बलवान झालं पाहिजे,
त्याकरता समाजामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, समाजाचे निगेटिव्ह पॉइंट्स काय आहेत, याच्यामध्ये चिंतन आहे. जात, पंथ, धर्म, भाषा, क्षेत्रीयवाद, आपला समाज विभाजित आहे. आणि या विभाजित समाजामध्ये संघांनी जी विचारधारा मांडली त्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब देवरसरांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत केलेलं भाषण अतिशय प्रसिद्ध आहे. आणि त्यांनी सांगितलं की अस्पृश्यता जर वाईट नसेल तर कुठलीही गोष्ट वाईट असूच शकत नाही, कारण एवढी अस्पृश्यता वाईट आहे. जातीयता, सांप्रदायिकता, अस्पृश्यता, सामाजिक विषमता हे त्यांनी सांगितलं. आणि म्हणून या समाजामध्ये आर्थिक समानता असलीच पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे की आपल्या याच्यामध्ये आर्थिक समानतेच्या आधारावर संपूर्ण विश्वामध्ये बघा की समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारांच्या सगळ्या विचारांचा जो बेस होता तो आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक समतेशी होता. अर्थात त्याचा पुढे काय झालं हा वेगळा विषय, पण आर्थिक समानता ही जेवढी महत्वाची आहे तेवढी सामाजिक समता आणि समरसता ही तेवढीच महत्वाची आहे. कुठलाही व्यक्ती हा जात, पंथ, धर्म, भाषा यांनी मोठा नाही, हा गुणवत्तेने मोठा. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणा एका समाजाचे जातीचे नेते नाही आहेत. बाबासाहेब आंबेडकर कोणा जातीचे नाही आहेत. लोकमान्य टिळक कोणा जातीचे नाही आहेत. महात्मा ज्योतिबा फुले कोणा एका जातीचे नाही आहेत. हे संपूर्ण समाजाचे आणि संपूर्ण राष्ट्राचे नेते. संकुचित भाव न ठेवता हे राष्ट्र एक आहे, या राष्ट्राचा विचार एक आहे. आम्ही संघटित झालं पाहिजे आणि हे एकात्म राष्ट्र झालं पाहिजे आणि त्याचबरोबर तेवढ्याच प्रगतीने विश्वामध्ये आर्थिक विकासात पहिल्या नंबरवर गेलं पाहिजे. ही खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती आहे. आणि म्हणून मगाशी ज्यावेळी मी आपल्याला सांगत होतो की जेव्हा मी त्यांना म्हटलं की हे जे आपण देशाकरता समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे, तर मी काही साधू संन्यासी नाही, घर आहे, परिवार आहे, सगळं काही आहे. पण उरलेल्या याच्यातून मी नेहमी ठरवलं की व्हॉट एव्हर बेस्ट विच कॅन डिलिव्हर टू द सोसायटी, समाजाकरता आपण काय करू शकतो. आणि ही जी करण्याची भावना ही संघात होती. त्यामुळे संघाची जी कार्यशैली होती त्याला मी पलीकडे त्यांना सांगितलं की मी काही इंजिनियर नाही, आणि तुम्ही 7 वर्ल्ड रेकॉर्ड केले, मला 17 डॉक्टरेट डिग्रीज मिळाले, मग तुम्ही या विषयातले तज्ञ आपल्याला बिलकुल नाही. मी मॅट्रिकला मला इमर्जन्सी 75च्या वर्षी मी मॅट्रिकला होतो, इमर्जन्सीच्या विरोधात काम करायला लागलो तर मला 52% मार्क मिळाले आणि सायन्स ग्रुपमध्ये 49.26% मिळाले. माझ्या घरच्यांची खूप इच्छा होती, आईची, बहिणीची, की मी इंजिनियर झालो पाहिजे. पण मी इंजिनिअरिंगची ऍडमिशन तर सोडा, मी इंजिनिअरिंगची ऍडमिशन घेण्याकरता देखील क्वालिफाय झालो नाही, कारण मला 50% पेक्षा कमी मार्क मिळाले. आता लोकांना गैरसमज आहे की मला इंजिनिअरिंग मधलं खूप समजतं, म्हणजे मला काहीच समजत. पण ही गोष्ट महत्वाची आहे की त्यांनी विचारून तुम्ही काम कसं करता. तुम्ही जे काम आहे हे समाजाचं आहे, देशाचं आहे, आणि म्हणून मी हे काम करायला पद्धत करतो, मला काम करतो. आणि हे संस्कार मला संघातून आणि विद्यार्थी परिषदेतून मिळाले. संघाच्या कार्यपद्धतीबद्दल मी त्यांना सांगितलं, टीम वर्क, मिळून काम करणं. खरं म्हणजे आपल्या इथे कॉर्पोरेट मॅनेजमेंट सिस्टम आहे, पण संघामध्ये व्यक्ती स्वीकारलं गुणदोष असते आणि त्याच्यावर उत्तम गुण यावे, उत्तम संस्कार व्हावे म्हणून पद्धतीतून संस्कार केले. त्यातून त्या व्यक्तिमत्वाचा जो स्वभाव होतो, त्या टीम वर्क आहे, मिळून काम करण्याची पद्धती आहे, सामूहिकता आहे, सहकार्य आहे, एकमेकाचा सन्मान आहे, ह्युमन रिलेशनशिप आहे. बिझनेस मध्ये, राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सगळ्यात मोठी ताकद काही असेल तर ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ पॉलिटिक्स, बिझनेस अँड एव्हरीथिंग. हे तुम्हाला संवेदनशीलता संघात करतं. त्यामुळे हे सगळं झाल्यावर मग मला लक्षात आलं की दत्तोपंतांबरोबर कुठे काय शिकायला मिळालं, यशवंतराव पेडकरांबरोबर काय शिकायला मिळालं, मदनदासजी बरोबर काय मिळालं, दत्ताजी येळकरांबरोबर काय काय मिळालं, सदाशिवराव धोदरांबरोबर काम करतो काय मिळालं, भाऊराव देवरसरांबरोबर काम केलं काय शिकायला मिळालं. मी ते सहज सगळं गोळा करत करत एक पुस्तक लिहिलं, मराठीत, संघातील मानवीय प्रबंध. आणि त्याच्यावर मी मुद्दाम लिहिलं कारण मी काय ऍक्टिव्हिटी नव्हतं.
विल्हेकर स्वयंसेवकाच्या नजरेतून. आणि ते पुस्तक राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलं. मलाही कल्पना नाही. पण 20 दिवसात त्या पुस्तकाच्या 5 आवृत्त्या निघाल्या आणि त्या आता नवीन भाषणामध्ये मी काही लिहिलेलं आहे, त्यातलं काही माझं ऍडिशन काहीच नाही. जे काही आहे ते त्या ज्या ज्या लोकांच्या सहवासात मी जे बघितलं, जे मला शिकायला मिळालं, जे मी समजू शकलो तेच लिहिलं. त्यातलं माझं ओरिजिनल काही नाही. मग माझ्या लक्षात आलं की यात किती मोठी ताकद आहे. आज मॅनेजमेंट खूप महत्वाचा विषय, पण या सगळ्यांच्या मागे मानवी प्रबंधन जे संघात आहे, जी कार्यकर्ता विकसित करणारी पद्धती आहे, ही पहिल्यांदी व्यक्ती महत्वाचा नाहीये, संघटन संघटन महत्वाचं नाहीये, विचार महत्वाचा आहे. आणि विचारापेक्षा राष्ट्र महत्वाचं आहे. राष्ट्रीय सुरक्षापासून आर्थिक प्रगती विकासापर्यंत आणि जीवन मूल्यामध्ये सामाजिक मूल्य, पारिवारिक मूल्य, राजनीतिक मूल्य, या प्रत्येक क्षेत्रातले जी व्हॅल्यू बेस आहे, एज्युकेशन सिस्टम, व्हॅल्यू बेस पॉलिटिकल सिस्टम, त्या ज्या व्हॅल्यूज आहेत, त्या ज्या खऱ्या अर्थाने जे जीवन मूल्य आहेत ते कोणती आहेत. संघामध्ये सहस्त्रबुद्धे नावाचे जुने प्रचारक होते, खामगावला राहायचे, आता त्यांचं निधन झालं खूप वर्ष झाली. त्यांनी पुस्तक लिहिलं जीवन मूल्य. आणि त्या जीवन मूल्य पुस्तकामध्ये छोटंसं पुस्तक आहे, मराठीत कदाचित, त्यांनी कोणते जीवन मूल्य हे आपल्याला महत्वाचे आहे. आणि आपण आपल्याला लक्षात येतं की विवेकची मॅनेजमेंट चालवायची असेल तर कोणते मूल्य समोर ठेवले पाहिजे, उद्योग व्यवसाय चालवायचा असेल तर कोणते जीवन मूल्य समोर ठेवले पाहिजे. मला एक जण भेटला, तो म्हणाला की आजकाल नकली पनीर तयार होतं दुधाच्या ऐवजी. का तयार होतं? कारण मूल्य नाही. काही करा, पैसे कमवा. शेवटी तुम्हाला जर मूल्य की मी प्रामाणिकपणे काम करेन, उत्तम क्वालिटी तयार करेन आणि चांगली वस्तू ग्राहकाला देईल, पैसा कुठं होणार नाही. पण यामध्ये जे कुठेही जनतेची फसवणूक नाही करणार, ही कुठून येणार? हे कन्व्हिक्शन येणार मूल्यातून, आणि मूल्य येणार संस्कारातून, आणि संस्कार येणार आम्हाला मिळाले संघातून. त्याच्यामुळे याचा जो संबंध आहे तो गुरुजींचं कार्य, कर्तृत्व, व्यक्तित्व आणि विचार, डॉक्टर हेडगेवारांचं उद्दिष्ट, याला गुरुजींनी नंतर एक विचाराच्या रूपात रूपांतर केलं. आणि मग त्यानंतर अनेक संघातल्या अनेक थोरतेने त्याला अनेक मोठ्या मोठ्या प्रमाणात पुढे ते विकसित केलं. बाळासाहेब देवरस असं म्हणायचे की संघ एक पॉवर प्रोजेक्ट आहे, जनरेशन कंपनी आहे. इथून वीज तयार होईल. कुठे एखाद्या सिनेमा थिएटरमध्ये ती वीज वापरल्या जाईल, तर एखादा शेतकरी पाणी काढण्याकरता विहिरीवर पंपा लावेल, तिथे वीज वापरल्या जाईल. तर एखादा मुलगा अभ्यास करण्याकरता लाईट लागेल, तिथे रात्री तो अभ्यास करेल. त्यामुळे संघ ही ऊर्जा देणारी विचारधारा आहे. आणि समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये हे जे कार्य जे आहे राष्ट्रीय पुनर्निर्माणाचं, हे जे 2047 मध्ये 100 वर्ष जेव्हा होतील तेव्हा विश्वगुरु बनायचं असेल, $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी बनायची असेल, तर आर्थिक दृष्ट्या प्रगती तर करणं आवश्यक आहेच. आत्मनिर्भर, खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, स्वावलंब, आत्मनिर्भर भारत, याकरता हे तर आपल्याला करायचंच आहे. पण ते करत असताना याचा घटक असणारा व्यक्ती हा गुरुजींच्या विचारातून तो कसा घडवायचा आहे, त्याचं देखील विचाराचं प्रतिबिंब या पुस्तकात. कारण गुरुजींनी सातत्याने ते मांडलेलं. त्यांच्या भाषणात ते नेहमी, मी खूप लहान होतो, त्यांच्या भाषणात एवढं आठवण, आसे तू हिमाचल, काश्मीर से कन्याकुमारी तक, असं एक वाक्य वापरायचं. आसे तू हिमाचल, काश्मीर से कन्याकुमारी तक. म्हणजे त्यांचा एकात्मतेचा संदेश जो होता, तो सगळा देश एक. आणि मग म्हणायचे की प्रश्न, समस्या, संकट आहेत, पण चालत राहायला पाहिजे. चरैवती चरैवती, चालत राहा. हे कार्य सहज होणार नाही आहे, पिढ्यानपिढ्या चालणार आहे. आणि हे कार्य निरपेक्ष, निस्वार्थी भावनांनी, समर्पित भावनेनी, समर्पित होऊन आपल्याला करायचं आहे. हा विचार त्यांनी आपल्या सगळ्यांना दिला. आज हा विचार बराच पुढे गेलेला. या विचाराला बरीच मान्यता मिळालेली आहे. आज विश्वामधलं सगळ्यात मोठं संघटन संघाच्या रूपाने तयार झालेलं आहे. पण याचं कार्य संपलेलं नाही. कारण उद्दिष्ट जे आहे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. काळाच्या ओघात उद्दिष्ट बदलत असतात.
कारण काल आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. समाजात सगळ्या क्षेत्रात बदल होत असतो, टेक्नॉलॉजीमध्ये बदल होत असतो, विचारधारेमध्ये बदल होत असतो. पण जसं केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 14 न्यायमूर्तींनी खंडपीठाने एक निर्णय दिला होता की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेची मूलभूत तत्व बदलू शकत नाही. तसं डॉक्टर हेडगेवारांनी आणि परमपूजनीय गुरुजींनी दिलेलं जे उद्दिष्ट आहे ते जे उद्दिष्ट बदलणार नाही, पण त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचे मार्ग समयानुकाल युगानुकाल ते बदलत. आज डिजिटल इकॉनॉमी आली आहे, आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली आहे, आज आता शेतीमध्ये एआय आलेला आहे. माझ्या शेतामध्ये एआय आहे तर अमेरिकन सॅटेलाइट आणि मायक्रोसॉफ्ट आणि गुगल माझ्या शेतातल्या ऊसाचा फोटो काढून मला कळवतात की आता पाण्याची गरज आहे, 8 दिवसांनी हा रोग येणार आहे, आता तुम्हाला याच्याकरता या खताची मात्रा ही देण्याची गरज आहे, त्याची एसओपी तयार झाली आहे. तर मला माझं शेतातलं उत्पन्न वाढवायचं आणि एकरी उत्पादन कसा अर्धा करायचा असेल तर एआयचा उपयोग होतो. आता एआयचा उपयोग काय, हा चांगल्या कामा करता आहे, वाईट कामा करते. सोशल मीडिया झाली तर नॉलेजचं ट्रान्सफॉर्मेशन पण सुरू झालं, पण गैरवापर करण्याची संख्या नाही. आजकाल या बँकेच्या अकाउंट मधले सामान्य माणसाचे पैसे गायब केले लोकांनी. म्हणून आपल्याला सजग राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे, योग्य विचारांना मजबूत केलं पाहिजे आणि चुकीचे व्हायरस जे शिरले असतील ते देखील शोधून बाहेर नष्ट केले पाहिजे. आणि असं करत करत जेव्हा आपण चालत राहू तेव्हा हळूहळू उद्दिष्टांपर्यंत जाऊ. आणि उद्दिष्ट हे असं असतं की आपण जेव्हा जवळ पोहोचतो तेव्हा ते दूर जातं. असं म्हटलं जातं की तुमची प्रतिमा असते, तुम्ही उभे राहिले की प्रतिमा इथे आहे. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. तुम्ही किती जोराने धावलं तेवढ्या जोराने ती प्रतिमा धावते. तसं आपल्यामध्ये नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. तसं प्रगती आणि विकासाचं एक क्षेत्र आपल्याला सतत चालत राहावं लागतं. त्यावेळेला आपला गैरसमज होता. मी महाराष्ट्रात मंत्री होतो तेव्हा माझा समज होता की 55 उड्डाणपूल मी आता बांधले, वरळी बांद्रा बांधले आणि आता मुंबई पुणे हायवे बांधला, त्यामुळे मुंबईचा ट्रॅफिक प्रॉब्लेम सुटणार आहे असं मला वाटलं होतं आणि असा मला विश्वास होता. पण मी बांधून पूर्ण केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ट्रॅफिक जाम अजून जास्त वाढला, लोकसंख्या अजून जास्त वाढली, वाहनाची संख्या अजून जास्त वाढली, कारण प्रश्न अजून जास्त निर्माण झाला. अजून त्याच्यात सुरुवात जमिनीच्या खालून नाही. दिल्लीमध्ये कालच एक 10,000 कोटीचे टनेल बांधला गेले, 2 लाख PCU तर त्या गुडगावच्याकडे जाणार असेल जमिनीच्या खालून असतं तयार. आता कधी आकाशातून तयार करू, ड्रोन मध्ये बसून दूर नाही येतो दिवस की तुम्ही आता मी या कार्यक्रमाला वरळीतून आलो, मी माझ्या बिल्डिंग मध्ये वरती जाईल आणि ड्रोन टॅक्सीला बोलवीन की माझ्या बिल्डिंगच्या छतावर उतरेल, ती बसील, ती उडेल आणि या बिल्डिंगच्या छतावर उतरेल, बिल्डिंगची खाली तुमच्या कार्यक्रमात येईल. तो दिवस आता दूर नाही, कारण कालायोग त्यामुळे वेस्टर्नायझेशन आणि आधुनिकरण, पाश्चात्यकरण या 2 गोष्टी फरक आहे. समाजाचं पाश्चात्यकरण होता कामा नाही, आधुनिकरण झालं पाहिजे. नॉलेज टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. मी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये गेलो होतो तेव्हा प्रधानमंत्र्यांनी मला प्रश्न विचारला, भाषण झालं, वापस त्यांच्या ऑफिसमध्ये आलो होतो. त्यांनी मला प्रश्न विचारला की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? ते म्हटलं गरिबी आहे, बेकारी आहे, बेरोजगारी आहे, पण खूप लोकसंख्या. मग मी त्यांना प्रश्न विचारला तुमच्या देशातला सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे? ते म्हणलं आमची सामाजिक व्यवस्था कोलमडलेली आहे. आमच्या मुलं मुली लग्नच नाही करत, ते लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहतात, त्यामुळे आमची सामाजिक व्यवस्था तुटण्याच्या मार्गावर आलेली आहे. आणि मग त्यांनी मला असं विचारलं की तुमच्या देशामध्ये जर देश गरीब आहे तर ही समस्या नाही आहे का? मी म्हटलं नाहीचे बरोबर आहे. तेव्हा ते मला असं म्हणाले हे कसं शक्य आहे? देश गरीब आहे तर ही तुमच्याकडे ही समस्या का नाही आहे? मी त्यांना सांगितलं की आमचा इतिहास, संस्कृती, विरासत महान आहे. आमच्या इथले साधू, संत, समाज सुधारक
राष्ट्रपुरुष यांनी विचार दिलेला आहे आणि आमच्या गरीब परिवारामध्ये असणारे आई वडील शिक्षक आमच्या मुलांवर संस्कार करतात आहेत. त्यामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या जरी संपन्न नसलो तरी मूल्याधिष्ठित मात्र आम्ही श्रीमंत आहोत. म्हणून आम्हाला हा प्रश्न नाही. आणि म्हणून गुरुजींच्या विचाराच्या आधारावर आपल्या सगळ्यांना आर्थिक विकास करायचा. सरकार आणि सगळे स्टेक होल्डर्स मिळून 21व्या शतकातला समृद्ध संपन्न भारत निर्माण करायचा आहे. पण त्याचबरोबर मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती, जीवन पद्धती याच्या आधारावर, इतिहास संस्कृती विरासताच्या आधारावर व्यक्ती निर्माणाचं कार्य करून प्रगती आणि विकासाचा डोलाराचा सांभाळायचा असेल तर चरित्रवान नागरिकांचं स्ट्रक्चर देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि ते या माध्यमातून निर्माण करणारा एक युगानुकूल हजारो वर्ष आपल्या देशाचा इतिहास बदलवणारा असा एक मूलभूत विचार सिद्धांत रूपाने परमपूज्य गुरुजींनी त्यांच्या जीवन काळामध्ये दिलेला. आणि हा विचार विशेषतः मला आनंद आहे की पुन्हा एकदा संग्रहित करून विवेक पुन्हा एकदा नवीन पिढीसमोर आणण्याचं कार्य केलेलं आहे. हे अतिशय आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. खरं म्हणजे हे राष्ट्र निर्माणाचं आणि राष्ट्रभक्तीचं कार्य आहे. हम दो चार रहे न रहे, तेरा वैभव अमर रहे मा, असा संस्कार देणारे प्रसिद्धी परांगमुख. म्हणजे फोटोग्राफरने फोटो काढायचा प्रयत्न केला तर चेहऱ्यावर हात ठेवत होते. इतकी प्रसिद्धी परांगमुखता, नम्रता, शालीनता, सहृदयता, संवेदनशीलता, राष्ट्र आणि समाजाबद्दलची कटिबद्धता आणि व्यक्ती म्हणून संपूर्ण जीवन राष्ट्राकरता समर्पित करणारं त्यांचं व्यक्तित्व आपल्या सगळ्यांकरता प्रेरणास्रोत आहे. आणि ते विचाराला अजून मान्यता मिळाली. समाजातल्या प्रत्येक स्तरापर्यंत त्यांचं व्यक्तिमत्व, कार्य, कर्तृत्व, विचार पोहोचावा या भावनेतून या पुस्तकाची निर्मिती विवेक विचार व्यासपीठाने केली. आणि विवेकला विचार व्यासपीठ दिली. कारण वर्तमानपत्र चालवणं हा धंदा नाही आहे, आणि त्या विचार व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी हा प्रयत्न केला. याबद्दल ज्यांनी लिहिलं या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि विवेकला त्यांनी हे पुस्तक तयार केलं याबद्दल विशेष रूपाने धन्यवाद देऊन आभार मानून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. नमस्कार.